आणि यानंतर एक मोठी बातमी, बाळ कुशीत आलं, खूप आनंद झाला। वैष्णवीच्या आई वडिलांची ही पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। माझ्या लेकीला न्याय द्या, वडिलांनी मागणी केली आहे। वैष्णवीच्या लेकाला आम्ही सांभाळणार असं कसपटे कुटुंब म्हणतंय। नातू आमच्या सोबतच राहणार, लहानाचं मोठं करू, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी या दरम्यान कसपटे कुटुंबानं केलेली आहे। अर्थातच वैष्णवीच्या आई वडिलांनी ही मागणी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हातात घेतलं होतं। खूप आनंद झाला मला। माझ्या मुलीचं बाळ आलं, त्याच्यात माझं मनापासून समाधान आहे आणि तुमचे सगळ्यांचे आभार आहेत की आमच्या बाळाला एका दिवसात इथपर्यंत पोहोचतं की काय मागणी? ताईंची आता फक्त त्यांना शिक्षा करा। मुलीला न्याय द्यावा आणि पालकमंत्री दादांनी जे आता सहकार्य केलं असं सहकार्य पुढं करावं। पोलीस प्रशासनाने पण आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली, त्याबद्दल त्यांचं आणि मीडियाने सुद्धा तुम्ही उचलून धरला हा मुद्दा, त्यामुळे आमचं बाळ सुखरूप आलं। फक्त आता असंच आमच्या लेकीला न्याय द्यावा हीच विनंती। बाळ आमच्याकडेच असेल आणि आम्ही सांभाळणार त्याला, शेवटपर्यंत त्याला सांभाळ करणार त्याचा, कारण तिथं सांभाळायला तेवढं नाही आहे। जर त्यांना माझी मुलगीच नको आहे तर तिचं बाळ कसं काय करतील त्याचं, त्यामुळं मी माझा नातू माझ्याकडेच ठेवणार। हो, आमच्याकडेच राहणार। आम्ही लहानाचा मोठा करू आमच्या बाळाला। बाळाचीच किंमत नाहीये ते त्याच्या बायकोला, आमच्या मुलीला एवढं त्यांनी हाल करून मारून टाकलं नसतं, त्यामुळं ते जे काय बाळ मिळालं ते आम्ही आमच्याकडेच ठेवणार। हो, आमच्याकडेच राहणार बाळ। आम्ही लहानाचा मोठा करू। त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे? नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत। खूप त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्या। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, ताईंनी आज आमचं बाळ आमच्यापाशी दिलं, त्यांचे मनापासून आभार करते, पण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या एवढीच तुमच्याकडे विनंती आहे।